उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज कराडमध्ये यशवंतराव चव्हाणांच्या समाधीला करणार अभिवादन. अजित पवारांचे सुरक्षारक्षक विदीप जाधवांच्या कुटुंबियांना देणार सांत्वनपर भेट. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांचा अस्थिकलश ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात दर्शनासाठी ठेवणार. अस्थिकलश राज्यातील विविध शहरात नेला जाणार. राज्यात 29 महापालिकेच्या निवडणुका पार. महापौर पदासाठी निवडणूक होणार. काही जिल्ह्यात महापौर पदासाठी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस. राज ठाकरेंनी बोलावली आहे मनसे नेत्यांची बैठक. वांद्र्यातील MIG क्रिकेट क्लबमध्ये मनसेची होणार बैठक. मीरा भाईंदरमध्ये मराठी महापौर पदासाठी आंदोलन. मराठी एकीकरण समिती आणि मनसेकडून महापौरसाठी डिंपल मेहतांच्या नावाला विरोध. रोहित पवार आज दिल्ली दौऱ्यावर. विमान अपघातातील मृत पायलटच्या कुटुंबियांना देणार सांत्वनपर भेट. भाजप आणि शिवसेनेची आज होणार गटनोंदणी. पालिका मुख्यालयातून भाजप शिवसेनेचे सर्व 118 नगरसेवक कोकण भवनाला जाणार. अजितदादांच्या अपघाताची चौकशी व्हायला हवी. अमित शहा फडणवीसांकडे चौकशीची मागणी करणार. राष्ट्रवादी नेत्या रुपाली ठोंबरे पाटलांचे वक्तव्य आहे. काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांचा फोन हॅक. पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार. सचिन सावंत यांनी दिली माहिती. अजित पवारांच्या अपघाताची चौकशी तर होईलच, पण आमचा रिअल हिरो परत येईल का? रोहित पवारांचा ट्विट करत सवाल. बजेटमध्ये ना सर्वसामान्यांचा उल्लेख ना त्यांची फिकीर. अखिलेश यादव यांची केंद्रीय अर्थसंकल्पावर टीका. बोरिवलीत आमदार संजय उपाध्याय ॲक्शन मोडमध्ये. अवैध दारू, गुटखा आणि अंमली पदार्थ विक्रीवर आमदारांची सिंगम स्टाईलने कारवाई. पोलीस कारवाईवर सवाल. अर्थसंकल्प सर्वसमावेशक विकासाचा रोडमॅप. अर्थसंकल्पामुळे विकासाला नवी गती मिळेल. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून केंद्रीय अर्थसंकल्पाचे स्वागत आहे. विकासाच्या चाव्या पालकमंत्री म्हणून माझ्याच ताब्यात. ठाकरेंचा उमेदवार निवडून आला तर निधी मागे घेणार, त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराला निवडून द्या. सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणेंचं वादग्रस्त वक्तव्य. मुंबईबद्दलचा केंद्राचा द्वेष अर्थसंकल्पातून दिसतो. आदित्य ठाकरेंची एक्स पोस्ट ट्विट करत आदित्य ठाकरेंनी दिली अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया. सिल्लोड तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकीसाठी शिवसेना उमेदवारांची प्रचाराला सुरुवात. प्रचारार्थ आमदार अर्जुन खोतकर आणि आमदार अब्दुल सत्तारांच्या प्रचार सभा पार. उद्योगपती गौतम अदानींनी घेतली शरद पवारांची सिल्वर ओकवर भेट. अजित पवार यांच्या निधनानंतर ही भेट सांत्वनपर असल्याची माहिती. कन्नड तालुक्यातील चिंचोलीत विकास महर्षी रायभान जाधव विकास आघाडीचे सीताबाई वानखेडे यांच्या प्रचाराचा शुभारंभ. तर यावेळी मोठ्या संख्येनं नागरिकांची उपस्थिती. खासदार श्रीकांत शिंदेंचा 4 फेब्रुवारी वाढदिवसानिमित्तानं कल्याण डोंबिवली शुभेच्छांचे बॅनर झळकलेत. राजकारणातील बाजीगर अशा आशयाचे बॅनर झळकल्याने शहरात रंगली चर्चा. बारामतीत महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांनी घेतली पवार कुटुंबियांची सांत्वनपर भेट. दिवंगत अजित पवारांना वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली. अर्थसंकल्पात प्रत्येक वेळी महाराष्ट्रात चांगली मदत मिळाली. यावेळच्या अर्थसंकल्पातही महाराष्ट्राला चांगला वाटा असेल. मंत्री गुलाबराव पाटलांनी अर्थसंकल्पावर दिल्यात प्रतिक्रिया. अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगतापांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाला विरोध दर्शवलाय. शोकाकुल वातावरणात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून विलिनीकरणाच्या चर्चा होणं हे दुर्दैवी. जगतापांचं वक्तव्य. मी दिलेला शब्द पाळतो, त्यामुळेच 50 आमदारांचा आणि लोकांचाही माझ्यावर विश्वास आहे. सांगलीत उमेदवारांच्या प्रचारार्थी सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. थोड्या दिवसात जयंत पाटील भाजपात येतील असं विधान आमदार सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटलांसोबत केलंय. अर्थसंकल्प 2026 नोकरी करणाऱ्या महिलांसाठी सुरक्षितता. महिला बनणार आर्थिक भागीदार, कारण पाठीशी आहे मोदी सरकार. आमदार चित्रा वाघ यांची अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया. केंद्राचा अर्थसंकल्प विकसित भारतकडे नेणारा ऐतिहासिक टप्पा. पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांची प्रतिक्रिया. अर्थसंकल्प भारताच्या वेगवान विकासाला नवी दिशा देणारा, सर्वसमावेशक प्रगतीचा स्पष्ट आराखडा मांडणारा अर्थसंकल्प. भाजप आमदार निरंजन डावखर यांची प्रतिक्रिया. निर्मला सीतारामन यांनी 9व्यांदा देशाचा बजेट मांडलाय, तर सर्व गोष्टींचा विचार बजेटमध्ये करण्यात आलाय. भाजप जिल्हाध्यक्ष संजय गाते यांची प्रतिक्रिया. मध्यमवर्गीयांना केंद्रस्थानी ठेवून अर्थसंकल्पाची मांडणी हे सर्वसामान्यांचे बजेट. आमदार राजेश पकाने यांची प्रतिक्रिया. केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली. हमीभावाच्या दृष्टीने तरतूद करणे गरजेचं होतं. रविकांत तुपकर यांची अर्थसंकल्पावर टीका आहे.
बजेटमधून शेतकऱ्यांना काहीच मिळालं नाही. नरेंद्र मोदी यांनी देशावरील कर्ज वाढवायचं सातत्य टिकवून ठेवलंय. शेतकरी नेते विजय जावंदिया यांची प्रतिक्रिया. पियुष गोयल यांनी आमच्या पक्षात ढवळाढवळ करू नये. सुनेत्रा वहिनीच आमच्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष ठरवतील. अमोल मिटकरींनी पियुष गोयल यांना सुनावलंय. बलसागर भारत हो, विश्वात शोभूनी राहो या ओळींची प्रचिती देणारा मोदी सरकारचा दूरदृष्टीपण अर्थसंकल्प. तर माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया. अजितदादांच्या निधनाचं प्रचंड दुःख. कठीण काळातही निवडणुकांचा प्रचार करण्याची वेळ आली आहे. निवडणुका टाळता येणं शक्य नाही. एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. हायस्पीड रेल्वेमुळे महाराष्ट्राच्या प्रगतीला वेग येणार. मुलींच्या वसतिगृहाचा निर्णय चांगला आहे. संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. मोदी सरकार प्रत्येक घटकाचा विचार करते. देशाला ज्या ट्रिलियन इकॉनॉमीकडे न्यायचे आहे त्या दिशेने पावलं पडतायत. आमदार निलेश राणेंची अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया. रत्नागिरी जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी. महायुतीकडून मनीषा लाखन यांच्याकडून घरोघरी प्रचार सुरू. असागे मतदारसंघात महायुती विरुद्ध ठाकरे सेना अशी लढत. सर्वाधिक कर महाराष्ट्र देतो मात्र न्याय दिला नाही. आरएसचा मुख्यालय महाराष्ट्रात आहे मात्र केंद्राचा महाराष्ट्रावर लक्ष नाही. केंद्रीय अर्थसंकल्प बजेटवर बच्चू कडू यांची टीका आहे. हे बजेट म्हणजे नुसता घोषणांचा पाऊस. हे बजेट शेतकरी आणि सामान्यांसाठी नाहीच. बजेटवर खासदार बळवंत वानखेडेंची टीका आहे. देशावर किती कर्ज आहे मला माहित नाही, पण 2-4 वर्षापूर्वी आत्मनिर्भर भारताची घोषणा केली होती. त्याचे काय फायदे झाले? जयंत पाटलांची टीका आहे. केंद्राच्या बजेटमध्ये शेतकरी, महाराष्ट्र आणि देशातल्या उद्योजकांच्या हाताला काहीच मिळालं नाहीये. सांगली जयंत पाटलांची टीका. राष्ट्रीय अध्यक्ष कोणाला करायचा हा त्यांचा अंतर्गत प्रश्न. जयंत पाटील यांचं वक्तव्य. सबका साथ सबका विकास संकल्पना बजेटमध्ये मांडण्यात आली. केंद्र अर्थसंकल्प बजेटवर राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांची प्रतिक्रिया. कृषी, आरोग्य, रेल्वे आणि इतर पायाभूत सुविधांचा अर्थसंकल्पामध्ये विचार. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था मजबूत होणार. पंढरपूरचे आमदार समाधान आवतेडे यांची प्रतिक्रिया. देशाचे गौरवशाली प्रधानमंत्री मोदींचे मी आभार मानतो. आत्मनिर्भर भारत, विकसित भारत करण्याच्या दिशेने अर्थसंकल्पाचे पाऊल आहेत. तर गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांची प्रतिक्रिया आहे. सांगली जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी. भाजप आणि शिवसेने नेते जोरदार यांच्यात वाद झालाय. तर गोपीचंद पडळकर समर्थकांकडून शिंदे सेनेच्या उमेदवाराच्या प्रचाराच्या गाडीची तोडफोड. विकसित भारताचा पाया रचणारा आणि युवा शक्तीला बळ देणारा अर्थसंकल्प. डॉक्टर नीलम मोरेंची प्रतिक्रिया. शेतकरी ते मध्यम वर्गांसाठी दिलासादायक निर्णय. अस्थिर जागतिक परिस्थिती ही भारताची अर्थव्यवस्था भक्कम करणारी आहे. तर आमदार बबनराव लोणीकर यांची ही प्रतिक्रिया. पार्थ पवारांविरोधात अंजली दमानिया पुन्हा मैदानात. पार्थ पवारांची चौकशी सुरू असताना राज्यसभेचे खासदार बनवणं चुकीचं. दमानिया यांचं वक्तव्य. राज्यसभेचा उमेदवार कोण करायचा हा आमच्या पक्षाचा अधिकार. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंचं वक्तव्य. भाजप मित्र पक्षांना सन्मानानेच वागवतो. तटकरेंचं वक्तव्य. मुख्यमंत्री फडणवीसांनी शरद पवारांचा दावा खोडलाय. विलिनीकरणाची चर्चा अंतिम टप्प्यात असती तर अजित पवार याबाबत बोलले असते. फडणवीसांचं वक्तव्य. राष्ट्रीय अध्यक्षपदी माझी नियुक्ती नाही. प्रफुल्ल पटेल यांची पोस्ट. अध्यक्षपदी नियुक्तीच्या चर्चांमध्ये कोणतेही तथ्य नाही. अमोल मिटकरी पाठोपाठ रुपाली ठोंबरे यांचाही अजित पवारांच्या विमान अपघातावर संशय व्यक्त. रुपाली ठोंबरेंनी अपघाताची चौकशी व्हायलाच हवी असं म्हणत ट्विट केलंय. अक्कलकोट तालुक्यात भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचे धक्कातंत्र सुरूच आहे. ठाकरे सेनेचे तालुका प्रमुख आनंद बुकानुरे यांचा भाजपात प्रवेश. संपूर्ण तालुका भाजपमय करण्यासाठी कल्याण शेट्टी यांनी कसली आहे कंबर. राजकीय भिंती कोसळल्या, आठवणी उरल्या. साताऱ्यात स्वर्गीय अजित पवारांना सर्वपक्षीय श्रद्धांजली. मोठ्या प्रमाणात नेत्यांची उपस्थिती. त्यांचे कार्य कायम प्रेरणादायी राहील अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली आहे. बीडमध्ये अपघातात मृत्यू पावलेल्या शेतकऱ्यांच्या मुलाचे शिंदे सेनेच्या नेत्यांनी घेतले शैक्षणिक पालकत्व. आर्थिक मदत करत कुटुंबाला आधार. मराठी ज्वेलर्सला परप्रांतीयांकडून त्रास. विक्रोळी पार्क साईट परिसरातील हा प्रकार. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. नांदेडमध्ये उच्च शिक्षित तरुणांनी नोकरी सोडून केली शेतीची निवड. वर्षाकाठी मिळवत आहेत 80 लाखाचे उत्पन्न. नोकरीच्या संधी उपलब्ध असतानाही शेतात काहीतरी वेगळं करून दाखवण्याचा उद्देश.
मनमाडच्या मुधलवाडीत खंडेराव मंदिरात माघी पौर्णिमेचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा. माघी पौर्णिमेनिमित्त 12 गाड्या ओढण्याची परंपरा. यात्रेला पंचक्रोशीतील भाविकांची मोठी गर्दी आहे. वाशिमच्या कामरगाव कुऱ्हाड शेत रस्त्यावर पाण्याचे साम्राज्य. पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची उदासीनता. शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट. शेत रस्त्याचे कामकाज पूर्ण न झाल्यास उपोषणाचा शेतकऱ्यांचा इशारा आहे. पश्चिम रेल्वेकडून रेल1 ॲपचं लॉन्च. सध्या प्रायोगिक तत्वावर हे ॲप फक्त पश्चिम रेल्वेसाठी. काही दिवसांनी त्याचा वापर संपूर्ण रेल्वेसाठी कार्यरत होणार. पीएम किसान योजनेत वाढ नाही. शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव नाही. बजेटवर हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक. अमरावती जिल्ह्यात उन्हाळ्यात सिंचन प्रकल्पावर पुरवठ्याचा ताण वाढणार. जिल्ह्यातील 56 सिंचन प्रकल्पात सध्या 68% जलसाठा आहे. पोलीस दलाच्या भरती प्रक्रियेला अखेर मुहूर्त ठरला. 161 जागांसाठी 14,000वर अर्ज दाखल. यवतमाळमध्ये रिक्त पोलीस पदांसाठी भरती प्रक्रिया 11 फेब्रुवारीपासून. धुळ्यात 273 वर्षांची परंपरा लाभलेला खंडेराव महाराज यात्रोत्सवाला सुरुवात. 15 दिवस यात्रोत्सव चालणार, तर महाशिवरात्रीच्या दिवशी यात्रोत्सवाची सांगता होणार. शिरपूर पोलिसांच्या वतीनं चोख बंदोबस्त. गडचिरोलीतील राजीरप्पी धबधबा झाला पर्यटकांचे आकर्षण. विनागुंडा भागात पोलीस मदत केंद्र आणि वाहनांसाठी रस्ता सुरू. यामुळे पर्यटकांचा ओढा वाढतोय. गडचिरोलीत 5 फेब्रुवारीपासून रंगणार कोया कृषी कुंभ. हे 5 दिवसीय कृषी प्रदर्शन. जिल्ह्यात कृषी विकासातील संधीची माहिती होण्यासाठी हे प्रदर्शन महत्त्वपूर्ण. भंडाऱ्यात कचारगड यात्रेसाठी तुमसर आगाराचा ऐतिहासिक पाऊल. भाविकांची वाढती संख्या लक्षात घेत तुमसर ते कचारगड विशेष बस सेवा. आदिवासी बांधवांकडून निर्णयाचं स्वागत. वर्ध्याच्या बोर धरण प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांवर तातडीच्या कारवाईचे राज्यपालांचे आदेश. विभागीय आयुक्तांना तत्काळ निर्णय घेण्याच्या सूचना. प्रकल्पग्रस्तांमध्ये समाधानाचे वातावरण. वर्ध्याच्या आर्वी बसस्थानकातील वाहनतळाच्या काँक्रिटीकरणासाठी 3 कोटींची निधी मंजूर. तर आमदार सुमित वानखडे यांच्या प्रयत्नांना यश. वर्ध्याच्या बोर अभयारण्यात पर्यटकांना वाघाचं दर्शन. एक वाघ झाडावर चढून शिकारीचा वेध घेतानाचा व्हिडिओ वनविभागाकडून प्रसिद्ध. वर्ध्यात जिल्हास्तरीय मिनी सरस प्रदर्शनाचं आयोजन. प्रदर्शनातील उमेदच्या महिलांची मोठी झेप. 5 दिवसात 34.65 लाखांची विक्रमी उलाढाल. ग्रामीण उत्पादनांना हक्काची बाजारपेठ. विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांचं महिला कर्मचाऱ्यांसोबत गैरवर्तन. महिलेच्या तक्रारीवरून नागपूरच्या अंजनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. PWJचा मालक समीर नार्वेकरला पत्नीसह गुजरातमध्ये ठोकल्या बेड्या. राज्यभरातील हजारो गुंतवणूकदारांची करोडोची केली आहे फसवणूक. दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार. या प्रकरणी सोशल मीडियावर ऑडिओ क्लिप व्हायरल. ऑडिओ क्लिपमध्ये बिश्नोई गँगच्या आरजू बिश्नोईने गोळीबाराची जबाबदारी घेतली. साजिद नाडियादवाला यांच्या अंधेरी पश्चिम येथील बंगल्यात चोरीचा प्रयत्न. अज्ञात व्यक्तीविरोधात अनधिकृत प्रवेश आणि घरफोडीचा गुन्हा दाखल. लोणावळ्यात बुलेट स्वारांवर पोलिसांची कारवाई. अनधिकृत बुलेट सायलेन्सरवर पोलिसांनीच चालवलाय रोड रोलर. चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी वाशिम पोलिसांच्या विशेष मोहिमेला यश. चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावत सराईत आरोपी अटकेत. आरोपींकडून 9,09,000चा मुद्देमाल हस्तगत. पिंपरी चिंचवडच्या वाकड परिसरात एमडी ड्रग्ज विक्रीस घेऊन आलेल्या तरुणास अटक. आरोपीकडून ड्रग्ज, मोबाईल आणि दुचाकी असा 1,89,000चा मुद्देमाल जप्त. वर्ध्यात बॅटऱ्या चोरणाऱ्या दोघांना शहर पोलिसांनी ताब्यात घेतल्या. बॅटरी आणि लोखंडी साहित्य अशी 44,000चा ऐवज लंपासचा. आरोपींकडून मुद्देमाल हस्तगत. पुढील तपास सुरू. नाशकात 400 कोटींच्या कंटेनर चोरी प्रकरणात मोठी घडामोडी. मुख्य संशयित पोलिसांना शरण. या प्रकरणी 6 जण अटकेत. 7वा आरोपी फरार. बनावट जन्म नोंदणीचा गुन्हा. यवतमाळ शहरात दाखल. तर बिहारच्या हॅकर्सकडून तब्बल 2,000 जन्म प्रमाणपत्र. या प्रकरणी आतापर्यंत 13 जण अटकेत. पुढील तपास सुरू आहे. नवी मुंबई महापेल लीलाधार नाईक कंपाऊंडमध्ये भीषण आग. लाकडाची वखार आणि पुट्टा गोदामाला भीषण आग. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती. अग्निशमन दलाच्या 7-8 गाड्यांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश. पुण्याहून मुंबईकडे लोखंडी प्लेट घेऊन जाणारा ट्रक पलटी. मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर 3 किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी. वाशिममध्ये 2 दुचाकीस्वारांना ट्रकची धडक. दुर्घटनेत दोघांचा जागीच मृत्यू. परिसरात हळहळ व्यक्त.
बदलापूरमध्ये शनिवारी लोकल ट्रेन पकडताना तरुणीचा मृत्यू. अपघाताला रेल्वे प्रशासन जबाबदार. रेल्वे स्टेशन परिसरात प्रवासी आक्रमक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.